हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज बरंचसं काम आपलं करून झालेलं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं की आपल्याला 2 ब्लाऊज आणि 2 साड्या फॉल बिडिंग करून ठेवायच्या आहेत. कारण ते बरेच दिवस झाले आपल्याकडे होत्या. तर त्या 2 साड्या आणि 2 ब्लाऊज ते मी तुम्हाला दाखवतेच का ते मी पूर्ण केलेले आहेत. आणि त्यानंतर त्यांच्याच मुलीचा एक ब्लाऊज होता तोही आज आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर कालच्या दिवसामध्ये मी 2 साड्या आणि 2 ब्लाऊज ते कंप्लीट केल्या. तुम्हाला म्हटलेलं का ही साईज खूप हेवी साईजचे ब्लाऊज आहेत आणि ते पूर्ण करता करता माझा पूर्ण दिवस गेला. म्हणजे घरातली कामं उरकून आपलं शिलाई कामाला वेळ देत असते मी. तर घरातली कामं उरकता आपल्याला कसेही 12 वाजतात आणि 12च्या पुढे मग आपलं शिलाई कामाची मी सुरुवात करत असते. आणि मग ते जसं आपल्याला वेळ मिळेल किंवा जशी आपली घरातली कामे होत राहतील अधीमधी चालू असतं काय ना काय, तर त्या पद्धतीने मग आपलं शिलाईचं काम चालू असतं. त्यामध्ये थोडासा दुपारचा आराम वगैरे करायचा आणि त्या पद्धतीने मी माझं डेली रुटीनचं काम करत असते. तर संध्याकाळचे जवळजवळ 6 साडेसहा वाजेपर्यंत आपलं काम चालू असतं. त्यानंतर मग संध्याकाळची कामे चालू होतात आणि रात्रीचा स्वयंपाक वगैरे झाला की त्यानंतर मी थोडंसं पाहिजे तर कटिंग वगैरे करून घेते. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला लोड कमी होतो. तर असा सगळा दिवसाचा कारभार आपला असतो. तर तुम्हाला मी दाखवलेलं की काल जे 2 ब्लाऊज शिवून झाले, तर त्या 2 ब्लाऊजांचं मला हुक लूक करायचं होतं. म्हणून मग ते ब्लाऊज मी वरतीच ठेवलेले आहेत आणि आता जवळजवळ वाजलेले आहेत 11:30. आज माझं लवकर आवरून झालं कारण लवकर उठलेली. त्यामुळे घरातलं बरंचसं आवरून झालं आहे आणि म्हटलं का चला आज लवकर आवरलं आहे, तर लवकरच कामाला आपण सुरुवात करूया. तर मशीनवर जो काही पसारा होता तो सगळा उचलून घेते आहे मी आणि मग त्यानंतर मशीनचं सगळं पूर्ण सेटअप लावून घेते. मशीनला दोरा वगैरे लावून घेते. बॉबिनचा दोरा भरून घेतलेला आहे इथे. आणि हा जो ब्लाऊज आहे ना तो 32 साईजचा आहे आणि प्रिन्सेस कटच आहे. फक्त याला फ्रंटला आणि बॅकला थोडंसं डिझाईन करायची आपले, जी आता खूप ट्रेंडिंगमध्ये नेक डिझाईन चालू आहे. तर फ्रंटला पानसेप गळा करायचा आहे आणि बॉटमच्या बाजूनेही थोडासा त्याला कर्वचा शेप द्यायचा आहे आणि बॅकला बॅकलाही सेम पुढे जो गळा ठेवला आहे आपण पानसेप तोच पाठीमागेही डीपमध्ये पानसेप ठेवायचा आहे आणि थोडासा वेगळाच ब्लाऊजचा आकार आहे. तो मी तुम्हाला एंडला दाखवणारच आहे की हा आपला ब्लाऊज कशा पद्धतीने तयार झालेला आहे. तिने मोबाईलवर इमेज मला दाखवली आणि त्या पद्धतीने मग सांगितले की या पद्धतीचा मला ब्लाऊज शिवून पाहिजे आहे. तर म्हटलं का ठीक आहे. तर मग त्या पद्धतीचा आता आपण ब्लाऊज शिवणार आहे. खूप सुंदर असा ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे. नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला तो ब्लाऊज शिवून झाल्यानंतर त्या ब्लाऊजचं लूक खूपच छान आलेला आहे आणि खूप सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे. तर तो ब्लाऊज मी तुम्हाला नक्कीच दाखवते आणि आता हा जो ब्लाऊज आहे तो मी स्टिच करून घेते आणि म्हणजे त्यांचे सगळे ब्लाऊज आपले स्टिच करून झालेले आहेत. म्हणजे त्यांचे 3 ब्लाऊज होते आणि 2 साड्या होत्या आणि आधी बरेचसे ब्लाऊज मी त्यांचे शिवून दिलेले आहेत. तर ते 2 ब्लाऊज मी तुम्हाला सुरुवातीला दाखवून घेते. तर साधे आणि सिंपलच होते. डेली यूजवरचे ब्लाऊज असल्यामुळे त्याला काय वर्क वगैरे करायचं होतं, लेस वगैरे लावायची नव्हती. सिंपल गोलगळे होते फ्रंटला आणि बॅकला. फक्त डीप नेक आहे ते, कारण तिला खूप डीप असे गळे लागतात आणि खूपच हेवी साईज असल्यामुळे डीप नेक शिवताना थोडंसं काळजी घ्यावी लागते का हा डीप नेक शोल्डर किती घ्यावे, त्यामध्ये मुंडा किती घ्यावा आणि हेवी साईज असताना काय असतं आपल्याला शोल्डर आणि मुंड्याचं परफेक्ट माप टाकलं किंवा गळे हे उतरत नाही आणि शोल्डरही उतरत नाही. तर तुम्ही बघू शकता हे डेली यूजचे ब्लाऊज असल्यामुळे याला नाडीसुद्धा मी लावलेली नाही, पण तिला ते अगदी परफेक्ट बसतात आणि एवढा डीप नेक असूनही तो शोल्डरमधून उतरलाही जात नाही. तर छान असे सॉफ्ट कपडा आहे एकदम आणि असे दोन्ही ब्लाऊज आपले शिवून झालेले आहेत. हुकलूकही मी लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता हा तिसरा ब्लाऊज मी त्यांचा शिवायला घेतलेला आहे.
त्याचं तोही अस्तरचाच ब्लाऊज आहे, फक्त साईज त्याची थोडीशी छोटी आहे. 32 साईजचा ब्लाऊज आहे. हा प्रिन्सेस कटमध्येच शिवायचा आहे. फक्त याला थोडीशी डिझाईन आहे आणि खूप ट्रेंडिंग गळा आहे हा. तो शिवायला मी घेतला आहे. याचा फुल व्हिडिओ म्हणजे बॅक नेकचा फुल व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड करणारच आहे. तर तुम्ही नक्की बघा की हा गळा मी कशा पद्धतीने शिवला आहे. आणि त्या ब्लाऊजला इतकं सुंदर लुक आलं आहे ना, त्या गळ्यामुळे खूप सुंदर असा ब्लाऊज दिसतो आहे. आणि घातल्यानंतर तर तो अतिशय सुंदर दिसणार आहे, कारण त्या ब्लाऊजचा कलरही खूप छान आहे आणि त्यावरची डिझाईनही खूप सुंदर आहे. साडी एकदम साधी सिंपल आहे. तर जर कस्टमरनी मला त्यावरचा फोटो जर पाठवला तर मी नक्कीच तुमच्याबरोबर तो फोटो शेअर करेल ब्लाऊज वेअर केल्यानंतरचा. चला आता हा ब्लाऊज आपला शिवून झालेला आहे. फिटिंगचं थोडंसं राहिलं होतं, तर फिटिंगचं मी मापे टाकून घेते आणि फिटिंग पूर्ण करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला त्याचं फायनल लूक दाखवते की ब्लाऊज कशा पद्धतीने तयार झालेला आहे. चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटनही दाबा, म्हणजे आपल्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला त्या बघायला मिळतील. तसेच तुम्हाला कोणाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर अगदी योग्य दरामध्ये, कमी किमतीमध्ये आणि स्वस्त आणि मस्त आणि सुंदर फिनिशिंग आणि फिटिंगसहित आपले पेपर पॅटर्न तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. तर हे पेपर पॅटर्न मागवण्यासाठी मी माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला देत आहे. त्यावर तुम्ही फक्त मेसेज करू शकता. त्या मेसेजनंतर तुम्हाला रिप्लाय येईल की ते पेपर पॅटर्न कशा प्रकारचे आहेत किंवा किती त्याच्या किमती कशा प्रकारच्या आहेत. तर त्यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे 8308327954. या नंबरवर तुम्ही फक्त व्हॉट्सअप मेसेज करू शकता. त्यावर तुम्हाला आपल्याकडील सर्व पेपर पॅटर्न मिळू शकतात. तर एकदा तुम्ही पेपर पॅटर्न घेऊन बघा, म्हणजे तुमचे ब्लाऊज तुम्हाला कमी वेळेमध्ये शिवता येतील आणि कटिंगलाही तुम्हाला खूप सोप्या प्रकारे करता येईल कटिंग, आणि फिटिंगही तुम्हाला अगदी परफेक्ट बसेल. तर नक्की तुम्ही एकदा पेपर पॅटर्न घेऊन बघा. बघू शकता तुम्ही आपला ब्लाऊजचं फायनल लूक. फ्रंटला असा पंचकोनी आणि बॅकलाही पानसेप आहे आणि बॅकलाही पानसेप आहे आणि बॅकला थोडासा ह्याचे डिझाईन केलेले आहे आणि बॉटमच्या बाजूने नाडी लावलेली आहे. खूप सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की शेअर करा आणि कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडले असल्यास जास्तीत जास्त लाईक करत चला, कमेंटही करत चला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ बघत चला. आणि चॅनेलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला कुठल्याही प्रकारचे कष्ट लागत नाही किंवा पैसे लागत नाही, फक्त आपल्याला एक बटन दाबायचं आहे. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत